वसा जनसेवेचा. नागेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी फोडून भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेली रोकड आणि मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारणाऱ्या आरोपीला जानेफळ पोलिसांनी अवघ्या 48 तासात जेरबंद केले. आरोपीकडून तब्बल 1,184 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शिवचंद्र मोरेश्वर संस्थाचे अध्यक्ष संदीप महादेव नागरिक यांच्या फिर्यादीवरून 9 ऑगस्ट रोजी जानेफळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 270/226 BNS कलम 303(2) अन्वये गुन्हे दाखल झाला होता. मंदिरातील चोरीने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. गोपनीय बातमीदाराचे जाळे सक्रिय करून तपासाची चक्रे वेगाने करण्यात आली. तपासात सावत्रा येथील भीमराव माधव गवई यांचे नाव समोर आले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर चोरीचा भांडाफोड झाला. आरोपीकडून 18,184 रुपयांची रोकड, 25,000चे 2 मोबाईल फोन, 15,000चा 1 ग्रॅम सोन्याचा नाग, चांदीचा नाग, 42,000ची स्प्लेंडर दुचाकी आणि दानपेटी फोडण्यासाठी वापरलेले 2 लोखंडी गज जप्त करण्यात आले. या गुन्ह्यात 2 विधी संघर्षरत बालकांचाही संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. API माळी, PS जाधव, HC मोहन सावंत, PC भागवत पटोळे, माधव काळे, कृष्ण निकम आणि प्रदीप सौभाग्य यांच्या पथकांनी ही धडक कारवाई केली. पोलिसांच्या वेगवेगळ्या कामगिरीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.